नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे, हे या व्रतपूजनाचे महात्म्य काय आहे आणि व्रतपूजन हे कसे करावे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीचा उत्सव हा इतका भव्य दिव्य असतो की काही ठिकाणी तो 2 दिवस साजरा केला जातो. एक दिवस जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी साजरी करतात. तर हे जन्माष्टमी व्रत कसे करावे जाणून घेऊया. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेत भगवान कृष्णाने अवतार घेतला. म्हणूनच या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमीच्या रूपात साजरे केले जाते. या दिवशी रात्री 12 वाजता जन्माष्टमी जन्म उत्सव साजरा केला जातो. हे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे, तर उपवासाच्या पहिल्याच म्हणजे आज रात्री हलकेसे जेवण करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. उद्या सकाळी सूर्योदयपूर्वी स्नान करून नित्यकर्म देवपूजा उरकून आपल्या दररोजच्या कामातून निवृत्त व्हावे. देवघर किंवा भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेसमोर उजव्या हाताने 2 पळी पाणी, अक्षदा, फूल आणि गंध घेऊन खालील संकल्प करावा व म्हणल्यानंतर समोरच्या ताम्हणात पाणी सोडावे. हा जो संकल्प करण्याचा मंत्र आहे तो मी स्क्रीनवरती पण दाखवणार आहे. तर मंत्र असा आहे: ममखिल पाप प्रशमन पूर्वक सर्वाभीष्ट सिद्धये तथाच भगवान श्रीकृष्ण अखंड प्रीती कृपा आशीर्वाद प्राप्त्यार्थे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत अहम करिष्ये. तर हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. ज्यांना शक्य आहे, इच्छा आहे, त्यांनी सुतिकागृह तयार करून मूर्तीत बालक शिशु श्रीकृष्ण समवेत देवकी माता अशी मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. तसेच पूजेत वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांची मूर्ती ठेवून किंवा नावे क्रमाने लिहावीत. असे शक्य नसल्यास छोटासा सजवलेला पाळणा, षोडोपचार पूजन साहित्य, नैवेद्य इत्यादी तयार करून ठेवावी. नंतर रात्री 12 वाजेच्या अगोदर देवघरातील बालकृष्णाची मूर्तीला श्रीसूक्त, पुरुष सूक्तने युक्त षोडोपचार अभिषेक पूजन करून घ्यावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण पूजन करावे, ज्यात अंगपूजा, अर्घ्यप्रदान, नामपूजा, चंद्रपूजा इत्यादी असते. नंतर भगवान श्रीकृष्णांना पाळण्यात ठेवून सर्वप्रथम श्रीकृष्ण जन्म आख्यान व्रतकथा वाचावी. त्यानंतर धूप दीप दाखवून सुंठवड्याचा इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. खालील मंत्राने पुष्पांजली अर्पण करावी. मंत्र असा आहे जो मी स्क्रीनवरती सुद्धा दाखवणार आहे. प्रणमे देव जननी त्वया जातस्तु वामनः वसुदेवात तथा कृष्ण नमस्तुभ्यं नमो नमः. सुपुत्रार्ध प्रदत्तं मे गृहाणेम नमोस्तुते. यानंतर पाळणा गीत म्हणावे. त्यानंतर भजन, कीर्तन, स्तोत्र वाचन करून शक्य तितका वेळ रात्री जागरण करावे. तर ही आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा. यानंतर आपण बघूया श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत उपवास महात्म्य काय आहे, का हा उपवास करणे महत्त्वाचे आहे आणि हा सर्वांनी उपवास करावयाचा आहे. जन्माष्टमीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केल्याने 1000 एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होते, असे शास्त्रात वर्णन आहे. हा उपवास दिनांक 15 ऑगस्ट रोजी शुक्रवारी करावा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी उपवास सोडावा. या दिवशी दिवसभरात तसेच रात्री जागरण इत्यादी करून केलेला जप, सेवा, उपासनाचे फळ अनंत पटीने प्राप्त होते. 18 पुराणांपैकी श्री भविष्य पुराणात
असा उल्लेख येतो की जो कोणी जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला अकाली मृत्यू येत नाही. तसेच ज्या गर्भवती माता भगिनी भगवान कृष्णांच्या प्रित्यर्थ असलेले हे व्रत करतात त्यांच्या गर्भस्थ शिशूला भगवान कृष्णाद्वारे सुखी तथा सुआरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे आपली शारीरिक परिस्थिती, तब्येत इत्यादी लक्षात घेऊनच व्रत करावे. व्रत करता न आल्यास फक्त शक्य ती पूजा, सेवा, उपासना करावी. ब्रह्मवैवर्त पुराणात असे वर्णन येते की जो कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो त्याच्या मागील 100 जन्मातील पापांपासून मुक्त होतो. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. ही माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा. धन्यवाद.